शहरामध्ये दिवसाआड मर्डर होत आहे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, आणि याच्यावर पोलीस यंत्रणा जी आहे ही निकुचकामी ठरलेली आहे. शहरातील आपण बघतोय एकीकडे बटन हा जो प्रकार आहे, या बटनच्या माध्यमातून, नशेखोरीच्या माध्यमातून अनेक मर्डर होत आहेत. तर या माध्यमातून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की 2 फेब्रुवारी रोजी आपल्या या छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांतीनगर मधील जो तरुण आहे, हा जो युवक 23-24 वयोगटातील आहे आणि याची जी हत्या झालेली आहे ही आपल्या क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेलं जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी याची हत्या करण्यात आलेली. याला 4-5 जणांनी मिळून त्या ठिकाणी त्याचा निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. तर यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी अटक आहेत, पण याचा खरा सूत्रधार जो आहे तो बीजेपीचा युवा नेता आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा विश्वासू कार्यकर्ता आहे. त्याच्या हातावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं टॅटू बनलेला आहे. त्यामुळे इथली पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्यावर कारवाई करण्यास घाबरत आहे असं या ठिकाणी आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि आम्ही 12 फेब्रुवारीला पोलीस उपायुक्त साहेब यांची भेट घेऊन पीडित कुटुंब आणि आम्ही भेट घेऊन त्यानंतर त्यांना निवेदन दिलं होतं आणि पीडित कुटुंबाची, त्या मुलाची हत्या झाली त्याची आई आणि त्याचं कुटुंब त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा तक्रार दिली होती की यातला जो कुणाल मराठे जो मुख्य सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि यांचा जो जबाब होता कोर्टामध्ये 164 प्रमाणे तो जबाब पण नोंदवलेला आहे आणि त्या जबाबामध्ये सुद्धा त्या पीडितची आई जी आहे रुपेकर ताई, कविता विजय रुपेकर ताई जे आहेत यांनी सुद्धा त्या जबाबामध्ये 164 प्रमाणे जो जबाब झाला त्यांच्या कोर्टात त्यामध्ये सुद्धा त्या कुणाल मराठेच्या विरोधात त्यांनी सुद्धा घडलेली जी घटना आहे त्याचा पूर्ण सारांश त्या ठिकाणी सांगण्यात आला होता. जबाब झाल्याच्या नंतर सुद्धा त्या आरोपीला आणि त्या सूत्रधाराला अटक होत नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. म्हणून आम्ही गुरुवारी परत पोलीस आयुक्त साहेबांची परत एकदा भेट घेतली आणि भेटीच्या नंतर परत साहेबांच्या कानावर टाकलं, सर शहरात अशी घटना घडलेली आहे. तर त्या संदर्भात आम्ही त्यांना सांगण्यात आलं की जो सूत्रधार आहे त्याला लवकरात लवकर अटक करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. त्याचा जो सीडीआर आहे कमीत कमी ज्या दिवशी त्या कल्पितची जी हत्या झाली, जो वैभव मानुले आहे, या वैभव मानुले आणि कुणाल मराठे यांच्या जे काही संभाषण झालेले किमान 20 ते 22 कॉल त्यांचे आहेत. आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्या घटनेच्या बाजूलाच 1-2-5 मिनिटं होत नाही तर तो कुणाल मराठे त्या ठिकाणी येतो आणि हे जे काही मारेकरी असतात त्या मुलाची ज्यांनी हत्या केली, निर्गुण हत्या केली, हे मारेकरी त्या कुणाल मराठेच्या पाया पडताना दिसत आहेत. आपल्याला सर्वांच्या पत्रकार बांधवांकडे फुटेज आले असेल आणि संपूर्ण शहरामध्ये एवढं सगळं असताना एकीकडे आपले सामाजिक न्याय मंत्री, पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब जे बोलतायत की शहरातील गुंडागर्दी आपल्याला संपवायची आहे. साधी पीडित कुटुंबाला म्हणजे पश्चिम मतदारसंघामध्ये असताना सुद्धा आणि या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे पालकमंत्री साधी पीडित कुटुंबाची भेट सुद्धा घेत नाही. विरोधी पक्ष नेता आपल्याकडे अंबादास दानवे साहेब आहेत ते सुद्धा भेट घेतली. ही शोकांतिका आहे. म्हणजे शहरामध्ये असणारा जो आपण बोलतोय चळवळीचा केंद्रबिंदू आहे, एक शहर आहे आपलं, शांतता सुव्यवस्था म्हणजे इथे कशी नाते, आणि या ठिकाणी असणारे पालकमंत्री आहे, विरोधी पक्ष नेता आहे, याकडे लक्ष देत नाही. म्हणजे हे फार मोठं दुर्भाग्य आहे. पीडित कुटुंबाला साधी भेट दिली नाही त्यांनी आणि या विषयावर सुद्धा आवाज उठवला नाही. जे माजी खासदार आहेत इम्तियाजी जलील साहेब यांनी सुद्धा या संदर्भात काही आपली म्हणणं मांडलेलं नाहीये. तर मला असं वाटतं की आपण या शहरात असतो का काय लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं, म्हणून पीडित कुटुंबाला तरी आपलं कर्तव्य होतं की आपण त्यांची भेट घेऊन आणि झालेलं जे काय आहे घटना त्या संदर्भात जोपर्यंत मुख्य सूत्रधार जो कुणाल मराठे याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या पोलीस आयुक्त कार्यालयावर पीडित कुटुंब जोपर्यंत या
कुणाल मराठेला अटक होणार नाही तोपर्यंत आम्हाला उपोषणला त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंब बसणार आहे। 28 तारखेपासून ते उपोषण चालू होणार आहे। मला सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून पीडित कुटुंबाला सुद्धा न्याय देण्याचं काम लेखणीच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे। आणि पोलीस आयुक्त साहेबांना आमचं म्हणणं आहे की साहेब आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत, आपण एक या शहराचे आयुक्त आहेत, आपण गांभीर्याने हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं। आज 1 महिना होतोय या घटनेला, पण आज साधं पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये जास्त दखल घेताना दिसत नाही। कारण की कुणाल मराठे हा एक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा खास विश्वासू कार्यकर्ता आणि मुख्य म्हणजे त्याच्या हातात टॅटू लिहिलेले आहेत, पोलीस सुद्धा हे करतायत। तर आम्हाला असं म्हणणं आहे की या ठिकाणी अशा या सगळ्या गोष्टीचा या घटनेचा जे काही सीडीआर आणि जे काही कॉल डिटेल्स निघालेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा आहे, फुटेजमध्ये दिसतोय सगळ्या गोष्टी होत आहेत, तरी त्याच्यावर कारवाई आणि त्याच्यावर सुद्धा चौकशी सुद्धा केली जात नाही, त्याच्यावर सुद्धा त्याला बोलवलं जात नाही। म्हणजे फार मोठे गांभीर्य आहे या गोष्टीचं। मला आवर्जून सांगायचंय की 28 तारखेला या पोलीस आयुक्त शहराच्या जे कार्यालय आहे पोलीस आयुक्त कार्यालय याच्यावर आमरण उपोषण करण्यास पीडित कुटुंब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या पीडित कुटुंबाची पाठीशी आणि आपल्या सामाजिक चळवळीतील अग्रेसर असलेले नेते राजभाऊ आमराव हे सुद्धा पीडित कुटुंबाच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहेत। जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच चालू राहणार आहे। आणि लवकरात लवकर कुणाल मराठे याला अटक करण्यात यावी, त्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची आज या पत्रकार परिषदेमध्ये मागणी आहे। त्याला पुन्हा आपल्या पत्रकार बांधवांना प्रश्न विचारायचे आपण विचारू शकतो। माझा मुलगा घरातून गेला त्यावेळेला मला एकच वेळेस भेटला, माझा मुलगा त्यावेळेला गेला, मला बोलला, मी फोन केला त्याला, मला बोललाय मम्मी मी ते वैभव महाराजा सोबत मी 10 मिनिटात घरी येतो। माझ्या मुलाची गाडी तिथं जे टावरला ठेवण्यात गेली आणि दोघा तिघांनी माझ्या मुलाला गाडीवर बसून घेऊन गेले। माझ्या मुलाला मी अजून एक वेळेस फोन करतो, माझा मुलगा म्हणला मी 10 मिनिटात येतो। माझ्या मुलांनी ते कुणाल मराठेकडून 1.25 लाख रुपये घेतलेले होते, माझ्या मुलांनी 50,000 रुपये कर्ज काढून सुद्धा वापस केलेले होते। तर माझ्या मुलाला धमक्या टाकत होता ते पैसे दे म्हणून। माझा मुलगा मला सांगत होता मम्मी तर मी म्हणलं तू पैसे घेतलेस तर मी देईन, तर मला म्हणले थांब मी करतो काहीतरी देतो। तर माझ्या मुलाला त्या पैसे पाहिजे कुणाल मराठ्यांनी पोरांच्या हातोहाती मागत तो पण तिथं होता, त्याची गाडी तिथं आल्या सगळ्या मुलांनी मारून नाकानी माझ्या मुलाला इतक्या डोळ्याच्या याच्या इथं नाकाला इथं इतक्या फाटी मारल्या माझ्या मुलाला, माझ्या लेकराचं काळीच फुटूस तर मारलं, माझ्या लेकराचं सगळं ऑफिस फुटूस तर मारलं, माझ्या लेकराला एकदम घायल करून मारून खाली पडल्यावर अजून त्या वैभव मारून अजून लाथा मारल्या ते व्हिडिओमध्ये धड दिसतंय। मग याच्यावर सरकार कारवाई का करत नाही? म्हणजे असे गरीब लोकांचे लेकर मारून टाकायचे आणि पुढे नंतरच म्हणायचं का आम्ही कारवाई करतो। पोलीस स्टेशनच्या आई जवळ हे घटना झाली, पोलीस स्टेशनला झोपताय का? पोलीस स्टेशनला माझ्या मुलाची बॉडी तिथंच पडू दिली, मी पोलीस स्टेशनला आले, माझ्या हाताने मी आरोपी धरून गेले। मग पोलीस स्टेशन का पोलीसवाले काय नुसते पगारी घ्यायला काय? पोलीस स्टेशन कशाला आहे? नुसते आपले घर चालवायला का? आज गरीब लोकांसंग अन्याय होतोय। आम्ही लोक मोलमजुरी करून आमच्या लेकरा एवढे केले केवढं लेकरू केलं नाही, जगाच्या काढून लेकरू केलं, माझ्या लेकाच्या रुपयाला अंगार लागली होती। मला काही पाहिजे नाही, मला कुणाला खूप पाहिजे, नाही तर त्याला फाशी द्यायला पाहिजे, नाही तर त्यांच्या या 2 गोष्टी तुम्हाला काय ते नाही पाहिजे, नाही तर मी तिथं आत्महत्या करीन, मला काहीच नाही पाहिजे। मला असं मी संपलेलं आहे, तसं संपलं, मी पूर्ण परिवार घेऊन तिथं बसवून उपोषणला। माझ्या मुलाला मारलंय कशावरून? मला याचं मेन सूत्रधार काय आहे ते मला भेटलं पाहिजे आणि मला याची माहिती झाली पाहिजे। हे कशाबद्दल मारलंय, हे पोलीस स्टेशन हे धरीत का नाही? पोलीस कारवाई का करत नाही? हे पकडत का नाही? जे मेन सूत्रधार आहे त्याला पकडत का नाही? यांच्या हातात पुन्हा बांधलेले हे पैसे घेऊन हे शांत बसतील, हे यांचे घर चालवतील आणि लोकांच्या लेकराला मारून टाकतील। तर ते म्हणतील आम्ही आता 5 मिनिटं पहिले सोडलं म्हणी आणि माफीनामा यांनी कोणाच्या याच्यावर माफीनामा माझ्या मुलाला देता? माझ्या मुलाला यांनी तिथंच बसवायचं असतं, माझं घर 2च मिनिटाचा रस्ता होता, मी तिथून येऊन माझ्या मुलाला घेऊन गेले असते। 5 मिनिटाच्या पहिले माझा मुलगा पोलीस स्टेशनच्या बाहेर आला आणि माझ्या मुलाची हत्या झाली। हे पोलीसवाल्यांच्या हातात कुठं बांधलेला, पोलीसवाले पण जुमेदार, यांनी त्याचा पूर्ण बंदोबस्त केला, यांना पैसे दिले, यांना पैसे खाऊ घातले, पोलीसवाल्याचे हात बांधले। मग पोलीसवाले जिथं पाहिजे भेटत तिथंच काम करायचं का? लोकांचे लेकरू मरते तो तसेच मरू द्यायचे का? पैसे घेतले की शांत बसायचं, गरीब लोक गेले की त्यांना धमक्या टाकायच्या, आम्ही करतो धरतो। याच्यासाठी पोलीस स्टेशन आहे का? याच्यासाठी पोलीस फौज आहे का? कशासाठी असते? काय रक्षण आहे का नाही? काय पोलीसवाल्यांचं काही कर्तव्य आहे का नाही? दारू पिऊन पोलीसवाले पोलीस स्टेशन मध्ये झोपतात
आणि लोकांच्या लेकराला असं बाहेर होस्तर यांना जोर मारलं त्यांना माहिती नाही. मग हे लाख रुपये पगार घेऊन याचे लेकर चांगले शिकून मोठाले करायचे, लोकांचे लेकर मारून टाकायचे. आज माझ्या लेकराची हत्या झाली, माझ्या लेकराचा महिना झालाय, काही हालचाल झाली नाही. याच्यावर काय आहे, हे काय नाही, हे काय सवाल उचलणार काय नाही. तिथे गेलं तर ते म्हणते हे याच्याकडे ते त्याच्याकडे. मग याची कारवाई कोण करणार आहे, याचा मेन सूत्र कोण आहे, याला कोण धरणार आहे, त्याला कोण बघणार आहे, मला कोण न्याय देणार आहे. मला न्याय पाहिजे, नाही तर मी पूर्ण कुटुंब घेऊन तिला आत्महत्या करीन. माझं तसं काय राहिलेलं नाही, काही संपलं नाही माझं सारं. माझ्या लेकराला चालताना पोलीस स्टेशनच्या जवळ आज फोन व्हायला लागले तर पोलीसवाले त्याच्यात दखल घेत नाही. ते म्हणतात आम्ही काय, यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे, त्यांच्या याच्यामध्ये टीव्ही असते, मी त्याला विचारलं तुमच्या याच्यात टीव्ही असते, ही हत्या होती, तुम्हाला हे बघून हे तुम्हाला त्याच्यावर ऑप्शन कोण बघताय म्हणजे टीव्ही. मग काय हे तर नुसते पगारीत घ्यायला का, हे का नुसते यांचे घरच चालवायला का, यांचं नुसतं यांचे घरच चालतील, अशा लोकांची लेकरं मारून टाकतील. असं कशी दुनिया चालत, कसं हे होईल. हा, माझ्या लेकराला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे, नाही तर मी पूर्ण कुटुंब तिला संपील. मला काहीच नाही पाहिजे. मी सगळ्या उपाशांना बसेल तिथं आणि माझा पुरा परिवार सांगला तर चालेल, पण मला न्याय पाहिजे. जो कुणाल मराठे त्याला धरायचं, ते काय सूत्र करायचं, त्याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे, कोणी त्याला लावून गेले, कोण आहे त्याच्या पाठीमागं, का आमच्या तिकडं आहे का इकडं आहे का, माझ्या मुलाचा कोणचा काय गुन्हा होता ते मला स्पष्ट पुढे आला पाहिजे. मला दुसरं काही नाही पाहिजे. माझ्या लेकराशिवाय माझा संसारच चालता होता, मला काहीच नव्हतं पाहिजे. मी गाण राहिली असते, माझ्या मुलावर काय होतं तर मी दिलं असतं, मला काही घेणं देणं नाही. सगळ्यांच्या आई बहिणीला, सगळ्यांच्या माईला, बायकांना विचारा का लेकराची तकलीफ काय आहे, माईला मूळ सगळ्यांना विचारा. तुम्ही एक माईचीच लेकर आहे, सगळ्यांना विचारून एक प्रश्न मला विचारा का तू काय बोलती मूळ. हे सगळ्यांच्या तुमच्या माय बहिणी बायका सगळ्या कोणी असत्यात त्यांना एक प्रश्न विचारायचा का हे माईचं लेकराची तकलीफ काय आहे मूळ. माझ्या लेकराला मी 5 बोटं लावलेले नव्हते, माझ्या लेकराला हे हात मारलं, माझ्या लेकराला कशाहून मारलं, कशासाठी मारलं, मला याचा मेन सूत्रधार सरकारने जर धरून मला त्याचा जर माहिती नाही तर मी आत्मदहन करीन, मी राहणार नाही. तसं माझं पूर्ण संपलेलं आहे. माझ्या लेकराला मी कसं मी माझ्या लेकराला चटणी मिरची खाऊन मी कसं मोठं केलं, सगळ्या काबील केलं. माझं लेकरू शिकण्या सवरलेलं होतं, माझ्या लेकराला यायचं नसतं. वाटलं तर सारे कुठे कॅमेरे सारे इथून तिथून आयला बाई सारे चेक करायचे. माझ्या लेकराची गाडी कुठंच वाढलेली होती आणि 8-15 दिवसाच्या बाद 8-15 दिवसाच्या बाद आम्ही गाडी आणली. हे पोलीस स्टेशन आज इतक्याच दूरवर जाऊन व्हायला लागले. माफीनामा म्हटलं बघा, माफीनामा कोणाला दिला, ते माफीनामा कोणाचा घेतला त्यांनी. जो आपण प्रश्न केलेला माफीनामाचा, त्या दिवशी घटना घडली 1 तारखेला त्याला जे टावर पासून वैभव मानवदे मराठीचे सांगितलं वैभव मानवदे आणि त्याचे जे मित्र होते त्यांनी त्या अल्पेशला उचललं घेऊन त्याला रात्रभर फिरवलं. त्याने त्याच्या आईला सुद्धा फोन केले की मला वैभव मानवदे घेऊन झालेला आहे आणि येईल, आणि नंतर फोन बंद येत होता त्याचा. आणि त्यानंतर त्याला रात्रभर फिरवलं त्या दिवशी, आणि त्या दिवशी परत काहीतरी गोंधळ चाललाय असं एक पुन्हा मराठीनं पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे. त्यानंतर ते पोलीसवाले सगळे जे गोंधळ करणारे होते मुलं वगैरे त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्याच्यानंतर त्यांच्याकडून परत पुन्हा मराठीनं फोन केला पोलीस स्टेशनला त्यांना सोडून द्या. तर पुन्हा मराठीत फोन केल्याच्यानंतर जो माफीनामा लिहून घेतला की आता आम्ही गोंधळ करणार नाही वगैरे, आणि एक 5 मिनिटं होत नाही तर बाहेर त्यांची मारामारी चालू होऊन झाली. परत त्याला मारतात त्या मुलाला 4-5 जण मिळून वगैरे, आणि मिळून मारल्याच्या नंतर वगैरे त्याला विकून देण्यात मारू. परत पुन्हा मराठी त्या ठिकाणी येतो, ते मारेकरी असतात ते पाय पडतात, आणि पाय पडताना सगळं फुटेज त्या समोर आलेलं आहे. त्यानंतर याचं जे कॉल रेकॉर्ड्स आहेत, कॉल डिटेल्स आहेत, किमान कुणाल मराठे आणि वैभव मानवदे याच्यात जे कॉल झाले ते किमान 20-22 कॉल आहे. माफीनामा दिला गेलो त्यांनी मारले, त्यांनी माफीनामा पोलीस स्टेशन मध्ये किंवा आम्ही आता हे करणार नाही असं म्हणजे गोंधळ करतोय. 112ला जे फोन केला होता 112 वाल्यांनी क्रांती चौकला आणलं त्यांना, आणि मग त्यांच्याकडून क्रांती चौकचे जे पोलीस कर्मचारी होते त्यांनी असं लिहून घेतलं की आता गोंधळ गडबड करू नका असा माफीनामा त्या पोलीस स्टेशन मध्ये लिहून घेतला. आणि लिहून घेतल्याच्या नंतर त्यांना पोलिसांनी परत सोडून दिलं. सोडून दिल्याच्या नंतर हाकेच्या अंतरावर संसार नगर मध्ये जे मेयर आहे त्याच्या बाजूला त्याला परत मारहाण चालू झाली.
पोलीस स्टेशनमध्ये असं माहिती नव्हतं त्यावेळेस त्यांना काय माहिती नव्हतं, फक्त असंच चालू होतं गेलं मारामारी चालू आहे, गोंधळ चालू आहे. 112ला पोलिसांनी फोन केला, म्हणजे कुणाल मराठेनेच फोन केलेला. पण माझं असं म्हणणं आहे, जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गेले हे मोठे मोठे मुलं होते, हा मुलगा छोटा होता, त्याला बसून ठेवायचं, मला एक कॉल करायचा पोलिसांनी. पैशाची रक्कम किती होती, पैसे किती घेतले होते? 1.25 लाख रुपये घेतले होते. त्याच्यात 50,000 रुपये माझ्या मुलांनी श्रीराम फायनान्सचं लोन काढून 50,000 रुपये वापस पण दिलेले आहेत. अजून लोनची डिटेल आहे तिथं. माझ्या मुलांनी 75,000 रुपये लोन काढलं होतं आणि 50,000 रुपये रिटर्न वापस केलेले आहेत. पोलीस आयुक्तांना निवेदन दिले गेले. हो, डीसीपी पोलीस उपायुक्त साहेबांनी निवेदन दिलं होतं आणि सीपी साहेबांची आम्ही परत भेट घेतली गुरुवारी. सीसीटीव्ही फुटेज मध्ये कोणती वेळ आहे तिथे घटनास्थळी आला असं तुम्ही म्हणताय? 3:30ची वेळ आहे. हत्या झाली 3:45. अच्छा, त्याच्यानंतर मग त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले का? त्याला हॉस्पिटलला असं नेलं, त्यांनी नेलं आणि तिथं टेच्यावर टाकून नेलं. दुसरं कोणाच्या सह्या घेतल्या, कोणाच्या नाही, दुसऱ्या नावाने टाकलं. आणि नंतर मग आम्हाला हॉस्पिटलला कोणी पोहोचवलं? त्यांनीच पोहोचलं. म्हणजे हा कुणाल मराठे येऊन गेल्यानंतर हॉस्पिटलला घेऊन गेले? हो, कुणाल मराठे गेल्याच्या नंतर पुणे त्याला उचलला, तिथं स्ट्रेचरवर टाकला, तिथून सोडून आले. तिथं कोण नव्हतं त्याच्यावर, त्यांनी फोन केलेला तिथं. मग ते तिथं टाकल्याच्या नंतर मी माझ्या मुलाला घरात पाहिलं. मी जेव्हा 2 वाजता फोन लावला, माझ्या मुलाला फोन नाही लागला. माझा जीव घाबरल्यासारखं झालं. मी वरती गेले, म्हणलं माझा मुलगा माझ्या भिंतीला फोन बंद करून ठेवला असं, माझी मम्मी मारीन बिरीन. मग मी वरती गेले, म्हणलं जाऊन बघून येते तिथं झोपलाय का काय. तिथं मला आढळलं नाही. तर खाली अरुण भाऊ बोर्डे मग तिथं आले. ते मला यांना म्हणले तुमचा मुलगा घाटीला लय गंभीर अवस्थेत. मला वरतून खाली यायचं सुधारलं नाही. मी तशीच माझ्या मुलाला गाडीवर घेतलं किंवा माझ्या पतीने घेतला. आम्ही सगळेजण गाडीवर तिथं घाटीला गेले. माझा मुलगा मौतीच्या अवस्थेत घाटीला तसंच टाकलेला मी बघितलं. माझ्या मुलाला मी म्हणले भैया याला उचल, म्हणलं दुसऱ्या दवाखान्यात घेऊ. तर ते लोक मला बोलले याची डेट झाली. म्हणलं याची डेट झाली कशी? तर ते लोक म्हणजे आम्हाला माहित नाही, आणून टाकले. म्हणजे त्या लोकांची इन्क्वायरी करायचं काम नाही. कायची डेट झाली तर तुम्ही कोण काय, त्यांचं काम नाहीये काय, हे कशी काय डेट झाली कशी नाही म्हणून. ह्या अशा सामान्य लोकांना पोलीस वाले डॉक्टर लोक असे नाही बारीक निरीक लिहून घेते. तर बारीक निरीक त्याच्यावर तुमच्याकडे जे फुटेज येतं त्या फुटेज मध्ये कुणाल मराठे मारहाण करताना दिसतो. कुणाल मराठे मारहाण करताना दिसत नाही, पण कुणाल मराठे जी घटना घडली खूप झाले 5 मिनिटात लगेच येतो तिथे आणि लगेच ते सगळे मारेकरी त्याच्या पाया पडतात. पण याचं कुणाल मराठेचं काय काम आहे तिथे वेळेमध्ये? त्याच्या पाया पडतात. आणि त्या दिवशी किमान त्याचं वैभव मानवदे आणि कुणाल मराठेचं जवळपास 20-22 कॉल आहे. आणि दुसरा विषय, वैभव मानवदे जो आहे हा कुठल्याच गुन्हेगारी करणारा मुलगा आहे. त्याच्यावर खूप काही गुन्हे पुण्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत. त्याची संपूर्ण माहिती वगैरे काढलेली आहे. आणि त्या कुणाल मराठेच्या सांगण्यावरून, कारण की त्याचा जो वसुली करणारा जो आहे कुणाल मराठेचा, तो हा वैभव मानवदे हा वसुली करतो. व्याजाचे जे काय पैसे असतील किंवा काय असेल वगैरे हा सगळं काम त्याचं. मला बोलायचं असतं घरी येऊन का काय पैसे ते मावशी. अटक आता सध्या 3 जण आहेत. पहिले सुरुवातीला 3 झाले, नंतर एक आरोपी परत अटक झाला त्यामध्ये. बाकीचे आरोपी धरले का नाही आता लोक? आणि याच्या पाठीमध्ये कोण कोण आहे ते सुद्धा आम्ही पोलीस उपायुक्त साहेबांना त्या निवेदनामध्ये दिलं होतं की याचं संपूर्ण माहिती काढा आणि सेटर काढा. क्या बोले? नहीं, अभी तक हुआ नहीं, क्योंकि अभी 164 का जो इनका जो उसमें फुटेज में सब दिख रहा है ना, ऑल डिटेल्स निकाला है, सब मालूम है, उनको सब पता है कि भाई कुणाल मराठे का इसमें पूरा रोल है. कभी भी उसके ऊपर कुछ कार्रवाई और कुछ भी किया जाता नहीं. हमारी डिमांड ऐसी है, हमारी जो मांग है कि कुणाल मराठे के इसमें जल्द से जल्द अटक करना चाहिए और उसको गुना भी दाखिल होना चाहिए. जब तक गुना अटक नहीं होती तब तक हमारे जो पीड़ित कुटुंब जो है तो कार्यालय के ऊपर उपोषण को बैठना है. सर अभी आपने कहा आणि याच्यावर ते वैभव मानवदे बाकीचे जे आहे त्याला मोकळी लागलं पाहिजे. आवडी आणि गुन्हे दाखल आहे अशी एक मागणी आमची आहे. सर अभी आपने कहा कि हमारा दानवे विठ्ठल देवी साहब और सतीश साहब ये पालक आपका ध्यान नहीं दिया गया.
ध्यान दीजिए। मेरा ये पूछना है कि आपके चर्चा की आपने बात की कि सर हमारे घटना देखो अभी केली संजय शिरसाट साहेब आप बैठे बात चर्चा की आप केली मी सर मला तुम्हाला भेटायला यायचंय तर सर मला म्हणले 2-3 दिवसांनी भेटायला या सरांचं काम नाही का मला एखाद्या वेळेस फोन करा पैसे सारे काही पैसाच नसतोय सर हे भांडवे जन्म घातलेला आहे तर हे पैसा त्याच्यापासूनच इसमें जो आप जो बता रहे हैं संजय जी सिरसाट साहब जो है उनका जो कार्यालय जो है उसका डिस्टेंस और इनका जो घर है एक बीच का रास्ता है, आपको भी पता होगा। तो ज्यादा डिस्टेंस नहीं है। और संजय जी सिरसाट जो उनका जो कार्यालय पूरा क्रांति नगर में इसमें आता है और वो जो घटना जो हो गई है तो उनको सबको पता है कि ऐसी ऐसी घटना है, कभी भी वो पीड़ित कुटुंब को मिलने जाते नहीं या उन्होंने बात किया उनके साथ में तो 2-3 दिन के बाद में बुलाया था, लेकिन उन्होंने मेरे को ऐसा लगता है कि आप जो मर्डर हो रहे जो है तो आपने आपका कर्तव्य है, आपकी जिम्मेदारी है कि आपने उनसे बात करना चाहिए और ऊपर भी बात करना चाहिए। सीपी साहब से इतना बात करना चाहिए था कि भाई इस घटने में क्या है देखो डिटेल्स लो और इसमें जो भी है तो उसके ऊपर कार्रवाई करो। मैंने अपना भी किया मुलगा 1.25 लाख रुपये खर्च दिले तो तुम्हाला कळत नाही असं कसं काय करतो पाहिजे असं नाही सर त्याला ना धंदा टाकायचा होता त्यांनी एक वडापावची टपरी लावली होती की काय असं काही बालंचा मुलगा नव्हता त्यांनी वडापावची टपरी लावली कधी घेतलं होतं कर्ज त्यांनी 6-7 महिने झाले कर्ज घेतलेले आणि या मुलाकडून पैसे घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी कर्ज घेतलं आणि ती वडापावची टपरी पण लावली मला सांगितलं सर वडापावची टपरी पण लावली की जायला चौकात त्यांनी असं नाही की ते पैसे घेऊन असं एक फोन घेतला 50,000 जेव्हा याच्याकडून पैसे घेतले ना त्याने वडापावची टपरी लावली तिथं आणि त्याच्यानंतर मग हे वेळ कागदा लावला नाही तर त्यांनी 75,000 रुपये कर्ज घेतलं ते कर्ज घेऊन 50,000 रुपये याला वापस दिले आणि 25,000 रुपयातले काही पैसे मला पण दिले सर असं काय ते काही हिंडता फिरता मुलगा नाही ते चांगला मुलगा होता एज्युकेट मुलगा होता ते शिकणारा मुलगा होता विशेष होतं सर त्याला असं धंदा करायचा होता त्याला काही ना काही पुन्हा मराठीकडून कर्ज घेण्यापूर्वी संपर्कात कुठून आले असे लोक अहो सर संपर्कात कुठून आले आता असं एक वैभव मानवदे मध्ये आधी त्याला बोलला असेल योग बोलला असेल मला धंदा माझं उद्योजन गुंड आहे तर त्या गुंडाच्या संपर्कात आपला मुलगा येण्याचं कारण काय आता आपल्याला एवढं माहिती जर असतं तर आपल्या मुलाला आपण तिथपर्यंत जाऊ दिलं नसतं हा आपल्याला एवढं माहिती असतं आपण तिथपर्यंत जाऊ दिलं नसतं ते गुंडा आहे म्हणून त्याला ते काय लय मोठा मुलगा नव्हता त्यांनी काय दुनिया पाहिलेली नव्हती सर तर ते पैसे घेतले त्याच्या मध्यस्थी पण ते सारखे आमच्या टाकायला लागले तर आम्हाला म्हणत बी होता म्हणजे मला हे पैसे द्यायचे तर म्हणजे मी देतो तिथं वडापावची टपरी पण लावलेली होती